ऍड झालेलं ठीक आहे चालेल. ओके सो हे क्वेश्चन झाले ते आपले प्रॅक्टिस मध्ये. हॅलो मी स्क्रीन तुमच्या समोर आहे आणि सम क्वेश्चन्स आर देअर. मला काय असं लक्षात येऊन नाही राहिले की क्वेश्चन झाले होते की नव्हते, कारण मी तर नाही ऍड केलेले. सगळ्यांना दिसतंय का हो सर. मीटिंग? येस येस. हां क्वेश्चन झाले होते. सपोज लिस्ट EN इज FAMILI नाही सर, हे LY. नव्हतं झालं. नव्हते झालेले ना, ठीक आहे नाही. चालेल. सो क्वेश्चन तुमच्या समोर आहे अँड टेल द आन्सर. आन्सर तुम्ही टाईप करून दिला क्विकली तरी चालेल. ना एकच मिनिट. मला फक्त एकच मिनिट द्या, मी मीटिंग ऑन करतोय. मीटिंग मीटिंग मीटिंग. ओके सो आय एम ऑन मोबाईल आणि तुम्ही काय आन्सर दिलेले? ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4. ओके सो लेट्स गो फॉर दॅट. ओके ऑप्शन नंबर 4. 4 का सांगितलं ब्रो? 6 आन्सर आहे त्याचं, कारण इथे काय झालं की तो एक वर्ड नाहीये. ठीक आहे, तुम्ही सेपरेट एक एक कॅरेक्टर पास केला आणि अल्टिमेटली ती जी काही लिस्ट आहे ती 6 कॅरेक्टर्स किंवा 6 आयटम्स त्यामध्ये आहे असं तो दाखवेल. आय थिंक यू शुड हॅव नो इश्यू विथ दॅट. आन्सर त्याचं 6 आहे. इझी वनच आहे हे. सर लिस्ट EN म्हणजे काय सर? बॅक घ्या सर. एक मिनिट. हा कोणतं हे का? हां. हे इथं आपण लिस्टचं, अरे यार हा ते नाव असं दिलेलं आहे ते. हो सर, मग ते नॉन म्हणजे नाही ना लिस्ट EN फॉर इंग्लिश असं काहीतरी असेल ते. ओके हे आता काही क्वेश्चन्स आहेत ना, बहुतेक शिवम सरांनी ऍड केलेत ते. माझे क्वेश्चन्स पुढे येतात म्हणजे जे आज मी ऍड केलेत ना ते. ऋषी स्क्रीन दिसत नाहीये, थोडस चेक करणार आहे कारण मला इथे दिसते आहे. मे बी तू दुसरी स्क्रीन पिन करून ठेवलेली असेल. कोण सर? मी नाही तू नाही ऋषी, दुसरा ऋषीने केलेलं आहे बहुतेक. दुसरा एक RK आमच्याकडे, त्यांनी केलं ते. ठीक आहे सो हे त्यांनी ऍड केलंय आणि इट इज करेक्ट. काय अडचण नाही. लिस्ट EN इज जस्ट नेम. सर ईच्या जागी F पाहिजे ना? नाही ना रे, करेक्ट आहे ना, बरोबर ना. लेन आणि मध्ये लिस्ट इंग्लिश तर किती येईल लेंथ? बरोबर आहे ना? नाही आलं लक्षात? नाही. सपोज ही एक लिस्ट बनवली आपण, लिस्ट इंग्लिश ह्या नावाची सहज. लिस्ट हं. EN आणि इथे इज शब्द नाही असं कन्सिडर केला, इज इक्वल्स टू अँड ही आपण टाईप केली, त्याच्यानंतर लेंथ चेक केली तर ते 6 आन्सर दाखवणार आहे. ओके असं केलं आपण इथे. ठीक आहे, एक अडचण आहे की ते ब्रॅकेट्स ला आर्ग्यू करू शकता तुम्ही किती म्हणशाल ते ब्रॅकेट.
हो, एक कॅरेक्टर मिस केलं रे भाऊ. सो आन्सर इज 6. हा, दिसतंय. शिवराज की समाधान, कोण बोलत होत नेमकं? समाधान. समाधान ना. हा, क्लिअर आहे ना आता, हो काय सर. अडचण? क्वेश्चन आहे थोडासा, पण चला. विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू रिगार्डिंग लिस्ट इन पायथॉन? लिस्टच्या रिलेटेड क्वेश्चन्स ऍड केलेले आहेत. पहिलं तर रॉंग आहे. आता lists are immutable. Okay, so lists are mutable. Size of the list must be specified before initialization. Elements of the list are stored in contiguous memory location. Size in bracket list one command is used to find size. आता चौथं तर wrong आहे. Okay. तुक्का तरी मारा ऍटलिस्ट. चलो तुक्के मारो, तुक्के. 2 4 2 ऑप्शन आणि नंबर 3. 3. ऑप्शन नंबर 3. 3. ओके, करेक्ट आहे. कॉन्टिन्युअस मेमरी मध्ये सगळे एलिमेंट्स त्यातले स्टोअर होतील. सेकंड इज नॉट गुड, कारण नंतर आपण अपेंड करू शकतो. विच ऑफ द फॉलोइंग वुड गिव्ह अन एरर? खालीलपैकी कोणती लाईन एरर देईल? नन ऑफ द अबव. 4. करेक्ट. तिन्ही पण करेक्ट आहे ना. हे कधी ट्राय केलं तुम्ही? दिस वन मस्ट ट्राय. ओके, पुढे. The elements of the list arranged in descending order, which of the following two will give same output? The elements of a list arranged in descending order, which of the following two give same output? कविताचं म्हणणं 2 आहे. ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4. 3 आणि 4. 3 आणि 4. ठीक आहे ना. आता इथे मी थोडा कन्फ्युज झालो थोड्या वेळासाठी. आपण थोडा क्वेश्चन क्लिअरली समजून घेऊयात. हा, एक लिस्ट आहे. त्या लिस्ट मध्ये, ओके, लिस्ट आहे अवेंजर नावाची. त्यामध्ये काही आयटम्स आहेत आणि ते उलट्या क्रमाने डिसेंडिंग ऑर्डरने. ठीक आहे. सो एक सगळ्यात मोठा, मग छोटा, मग छोटा, मग छोटा, मग छोटा, छोटा 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 छोटा, अशा पद्धतीने ही लिस्ट आहे. क्लिअर? आणि आता त्यांचं म्हणणं असं आहे, खालीलपैकी कोणत्या 2 लाईन आहेत का जे आउटपुट सेम दाखवतील? ठीक आहे. बघा, पहिलं जे आहे ना, प्रिंट अवेंजर सॉर्ट, याच्यात काय दिसेल माहितीये? जी डिसेंडिंग ऑर्डर आहे ती एकदम सरळ दिसेल. लेट्स से आपण इथे एक लिस्ट बनवूया डिसेंडिंग ऑर्डर मध्ये, की असं काहीतरी लिहिला 9 8 7 6 5 4. ठीक आहे. आणि इथे प्रिंट करताना LISTEN अँड डॉट, आणि त्याच्यानंतर लिहिलं सॉर्ट आणि ब्रॅकेट स्टार्ट ब्रॅकेट एंड, शिफ्ट F10 नन. करेक्ट असं ते. ओके, सो सॉर्ट झाल्यानंतर 4 5 6 7 8 9 असं दिसायला लागलं. कोणाला काही त्रास आहे याच्यामध्ये? नो. नाही, काही अडचण नाही ना. सॉर्ट केल्यावर त्याने चढता क्रम दाखवला, जो की दाखवायलाच पाहिजे त्याने. क्लिअर? याने पण कार्यक्रम केला. दुसरं जे आहे त्याने मॅक्स अवेंजर, याने काय होईल माहिती का? मॅक्सिमम दाखवेल तो. ह्या प्रिंट ऍपने काय दाखवेल तो? लिस्ट मॅक्सिमम ऑफ द लिस्ट विल बी प्रिंटेड, आणि जो की 9 आहे. हे दोन्ही आउटपुट काय सेम नाही दिसत आहे, त्याच्यामुळे इग्नोर इट. तिसऱ्यात काय होईल माहिती का? तो रिव्हर्स प्रिंट होणार, म्हणजे इथे लिहावं लागेल ते लिस्ट डॉट रिव्हर्स अँड देन प्रिंट लिस्ट EN. इथे पण आपल्याला लिस्ट EN लिहावं लागेल. बघा आता
अरे ठीक आहे ठीक आहे, करेक्ट आहे है ना. इथे आता ऍक्च्युली झालं असं की ती लिस्ट एकदा सॉर्ट झाली आणि त्यालाच आपण नंतर रिव्हर्स केलं, त्या कारणामुळे कदाचित आता कदाचित नाही त्याच कारणामुळे ते रिव्हर्स दिसत आहे. परंतु सॉर्ट आणि रिव्हर्स हे दोन्ही सेम आउटपुट देणार आहे, फर्स्ट आणि 3, आणि ते फर्स्ट आणि 3 सेकंड ऑप्शन करेक्ट आहे याचा. ठीक आहे, जर तुम्ही स्टेप बाय स्टेप केलं बघा, लिस्ट सॉर्ट टेम्पररी डिलीट करतो, शिफ्ट F10 करतो, तर तुम्हाला हे 4 5 6 7 8 9 दिसत आहे. आणि तेच जर सॉर्ट केलं इथे खालचे 3 जर सोडून दिले तर बरोबर तुम्हाला 4 5 6 7 8 9 दिसणार आहे. कोणाला काही डाऊट नाही ना? No, sir. यस ओके, सो लेट्स प्रोसीड. अरे हमारा भाई एवेंजर का बहुत बड़ा फैन है. What will be the output of below Python code? So list 1 is there, Tom, Jerry and Thanos. List 1 dot insert cat Hela. ओके, कॅट अँड हेला असे आपण 2 इनपुट्स दिलेत आणि प्रिंट लिस्ट 1 आपल्याला करायची आहे. ठीक आहे, सो आउटपुटला काय दिसेल, कुठे ऍड होतील ते, टॉम, जेरी, थॅनॉस. ओके, सो काही आन्सर कोणाचे, लेटेस्ट आन्सर सांगा पटापट. आन्सर जल्दी जल्दी बताओ. मी डिस्कनेक्ट झालो काय? हॅलो, येतो ना आवाज? येतोय सर, आवाज येतोय सर. क्वेश्चन खूप सोपा आहे, याचा आन्सर एरर पाहिजे, नाहीये. पण एरर नाहीये, पण एररच आहे. मला बी तेच वाटतं. सेकंड एक सर आन्सर. आन्सर सेकंड सांगितलं त्याने. सर कॅट का नाही प्रिंट झालं मग? कॅट प्रिंट का नाही झालं? कॅट तेच नाही, एरर आन्सर त्याचं चुकून ते टाकलं गेलंय बहुतेक. इन्सर्ट मध्ये एक तर आहे ना 2 गोष्टी आहेत ना, ते क्वेश्चन मी ते टाकले बरं का ते. माझं नाव घे, लिस्ट en डॉट इन्सर्ट इथे तुम्हाला एक संख्या टाकायची आणि पुन्हा त्याची पोझिशन एंटर करायची, असं आहे. शिफ्ट F10 इथे टाकतो, लेट्स से 6. 6व्या नंबरला तुम्हाला 5 दिसेल ऍडिशनल, 2 टाकतो. इथे कॅट आणि हेला असं 2 टाकण्याचं काही प्रयोजनच नाही, इथे नंबर अपेक्षित होता, कुठलाही नंबर असतात तर मग पॉसिबल होता. क्लिअर, सो त्याच्यामुळे हे आन्सर काय पॉसिबल तर नाहीये, बट स्टील एकदा रन करू, कारण एक पॉसिबिलिटी आहे त्यातली, चेक करू. ओके, सो नाही होत आहे ना, सो एरर इज द आन्सर. आणि चुकलेलं आहे, कसं काय चेंज करावं लागेल. क्वेश्चन नंबर 44. Then next question. Which of the following is false? ओके, सो एक काम करूयात, हे क्वेश्चन्स आहेत ना, याची लिंक तुम्हाला पाठवतो मी लगेच, तुम्ही नंतर थोडेसे रेफर करा. आज आपण डायरेक्टली नंतर एकदम डिटेल रिव्हिजन आपण जेव्हा घेऊ तेव्हा करूया ते. सध्या मी थोडंसं पुढे सरकतो. काही जास्त नव्हते का ते क्वेश्चन, लिमिटेड होते. ठीक आहे, तो हा क्वेश्चन आहे, याचा आन्सर सांगा आता. ओके, थिओरटिकली तुम्हाला हा क्वेश्चन हेल्प करेल. अ फंक्शन इज डॅश 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 डॅश.
याचा आन्सर काय राहील? फंक्शन काय आहे? ओके, सो रोहितचं म्हणणं 4 आहे, गणेशचं म्हणणं 4 आहे. याचा आन्सर विदाउट एनी मोर कन्फ्युजन आन्सर नंबर 2 इज करेक्ट. ओके. अ ब्लॉक ऑफ कोड विच ओनली रन्स व्हेन इट इज कॉल्ड. हा बऱ्यापैकी करेक्ट आहे ॲक्सेप्ट पॅरामीटर्स पर्यंत. पण रन्स इट सेल्फ हे रॉंग आहे. त्याच्या स्वतःहून तो रन नाही होणार. जोपर्यंत तुम्ही कॉल नाही करत तोपर्यंत फंक्शन इज नॉट गोइंग टू कॉल इट सेल्फ. सो हे आहे फंक्शनचं पहिलं एक्सप्लेनेशन. व्हॉट इज फंक्शन? अ ब्लॉक ऑफ कोड विच ओनली रन्स व्हेन इट इज कॉल्ड. नेक्स्ट, दुसरं स्टेटमेंट करेक्ट कोणतं आहे? Correct statement about function. A block of code which run repetitively. ऑप्शन नंबर 4. हॅलो. Yes, good. Very good. Let me copy this into an notepad. Okay. Block of code when run is called. Okay. हे 3 स्टेटमेंट आहे. 2 झालेत. आता एक तिसरा स्टेटमेंट आहे. करेक्ट स्टेटमेंट अबाउट फंक्शन, थर्ड वन. ऑप्शन नंबर 4. Correct. Option number 4. You can pass data known as parameter into a function आणि ते run itself नसल्यामुळे line इथपर्यंत करेक्ट आहे. So all these 3 lines is an explanation for. मागचा क्वेश्चन ना डबल सांगा बरं. अ फंक्शन इज. हा नाही, दोनदा नाही घेतला. हा अरे ओके. गुड. हा क्वेश्चन हा अजून झाला नाही वाटत आहे ना. हा ठीक आहे. करेक्ट स्टेटमेंट अबाउट फंक्शन. थिअरीचे फक्त 3च क्वेश्चन्स आहेत. लेफ्ट नका हो रे बाबा. रोहित राणावरे सेकंड आहे बरं का रे, याचं सेकंड आहे. यू कॅन पास डेटा नोन ॲज पॅरामीटर्स इंटू ए. नाही तेच पेस्ट हो राहिलं का रे. कॉपी करतो. त्या एका मेम सारखं करावं लागतं मला आता. हा कंट्रोल सी दाबून. अ फंक्शन कॅन रिटर्न डेटा ॲज ए रिझल्ट. ओके. फंक्शन कॅन रिटर्न डेटा ॲज अ रिझल्ट. आता हा काय प्रकार आहे? हा तिसरा प्रकार आपण बघूया. ओके. पहिले 2 प्रकारामध्ये काय आहे ते पाहूयात. पहिला प्रकार म्हणजे काय आहे? जस्ट एक ब्लॉक ऑफ कोड आहे. जेव्हा कॉल करू तेव्हा ते वाजवतो, ऍक्ट होतील. ओके. लाईक इथे आपण DEF लिहिला, फॅक्ट लिहिला आणि इथे खाली जोपर्यंत फॅक्ट लिहून कॉल नाही करत तोपर्यंत तो काय रन होणार नाही. तो कॉल करणं गरजेचं आहे. ब्लॉक ऑफ कोड इज नेसेसरी आणि ऑटोमॅटिकली नाही होणार. कॉल इज इम्पॉर्टंट. सेकंड थिंग, यू कॅन पास डेटा. पास डेटा म्हणजे तुम्ही त्याला गणेश, सुभाष, गीते हे 3 शब्द पास केलेत. त्याच्यामध्ये 3ही वर्ड रिस्पेक्टिव्हली त्या वर्डमध्ये गेलेले. सो एफ मध्ये, एम मध्ये, एल. एनी डाऊट? सो तुम्ही व्हॅल्यू पास केल्यात. क्लिअर? आणि ह्या पास केलेल्या व्हॅल्यूजला टेक्निकली आपण पॅरामीटर्स म्हणणार. थर्ड, अ फंक्शन कॅन रिटर्न डेटा ॲज अ रिझल्ट. म्हणजे इथे जे प्रिंट झालेलं आहे ना, प्रिंट ऐवजी आपण इथे
रिटर्न घेऊ शकतो. तो आपल्याला काहीतरी रिटर्न देईल. रिटर्न दिल्यानंतर ते आपल्याला कसं वापरायचं ते आपल्यावर डिपेंड करेल. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल एक फंक्शन आपण छोटंसं बनवूया याच्या व्यतिरिक्त DEF. ओके. आजच एक कोणीतरी विद्यार्थी त्याने विचारलं 3 संख्यांपैकी मोठ्यात मोठी संख्या आम्हाला पाहिजे आहे. कशी? तर मग इथे आपण एक काम करणार मॅक्स नावाचं फंक्शन बनवूयात. मॅक्स ऑलरेडी आहे बट स्टील ठीक आहे. एम नावाचं बनवूयात आणि 3 संख्या याच्यामध्ये पास होणार. एक ए, एक बी आणि एक सी. कोलन. या तिघांमधली मोठ्यात मोठी संख्या आपल्याला सेंड करायची. इफ A is greater than B and A and ने चालत आहे and A is greater than C असं असेल तर आपण इथे लिहिणार रिटर्न A. त्यानंतर elif A B must be greater than C. And then else returns सर लिस्ट कधी मोठी असली तर मग संख्यांची हो संख्यांची लिस्ट मोठी असेल तर आपल्याकडे एक दुसरा पर्याय आहे छोटासा. तुला मॅक्सिममच पाहिजे आहे ना. बरं ठीक आहे. हे बघा याच्यात आहे ना एक तुम्ही लिस्ट नाही पास करत आहे. म्हणजे ही जे मेकॅनिझम आहे हे मेकॅनिझम आपण स्पेशल केसेससाठी चूज करणार का जिथे युजर फंक्शन तर कॉल करतोय. ओके. पण त्यात संख्या वेगवेगळ्या देतोय ना की एका लिस्टमध्ये देतोय. लिस्ट जर असेल ना तर तुमच्याकडे डायरेक्ट मॅक्स नावाचं फंक्शन आहे जे की आपण आत्ताच बघितलं की डायरेक्ट लिहायचं आहे मॅक्स आणि ब्रॅकेटमध्ये लिस्टचं नाव अँड देन डन. तो ऑटोमॅटिकली पाहून देणार त्याचं. ठीक आहे. इथे मात्र आपल्याला एक जुगाड नंतर करावा लागू शकतो की ह्या 3 नंबरचं एक लिस्ट बनवायची आणि त्या लिस्टची मॅक्सिमम मेथड कॉल करायची. याला पण करून पाहूयात आपण. काही अडचण नाही जमेल ते. हो फॉर नाव आपण प्रिंट फंक्शन कॉल करणार यम आणि इथे ब्रॅकेटमध्ये लिहिणार. आता केअरफुली लक्ष द्या बरं का. इथे नुसतं यम कॉल करून सोडून नाही दिला. याच्या आधीच्या फंक्शनमध्ये पहा तुम्ही नुसतं फॅक्ट कॉल केलं. फॅक्ट मध्ये तुम्ही कुठेच प्रिंट नाही लिहिलेलं. प्रिंट करायचं काम त्या मेथडनेच केलं किंवा त्या फंक्शननेच केलं. इथे मात्र प्रिंट तुम्हाला करावं लागेल. हे तुम्ही आहात. तुम्ही इन द सेन्स अपार्ट फ्रॉम फंक्शन नाहीये तुम्ही. ओके. तुम्ही हे प्रोग्राम तुम्ही प्रिंट केलं. यम ब्रॅकेटमध्ये 5 6 9 प्रोव्हाइड केला आणि शिफ्ट F10 लिस्ट आउट ऑफ इंडेक्स. खालचा प्रोग्राम सांगायला लागेल त्याने. ठीक आहे. तर त्याने मॅक्सिमम नंबर कोणता दाखवला 9. आता राहिला प्रश्न भया तुझा की काय म्हणू आपण नंबर्स खूप सारे आहेत. तर मग आपण एक काम करणार इथे लिहिणार स्टार ए. काय लिहिणार स्टार ए आणि मी ट्राय करून बघतो. आपण इथे लिहिणार रिटर्न मॅक्स आणि ब्रॅकेटमध्ये काय लिहिणार ए. डॉटने जायचा. संख्या पास करूयात. शिफ्ट F10 करूयात. त्याने काय दाखवलं 9. तो अजून काही 4-5 संख्या दे. सगळ्यांपेक्षा मोठी संख्या मिळून जाईल इथे. कळलं? अरे हो म्हणा. Yes, sir. ओके. सो हे झालं रिटर्न. हे झालं आपलं. ठीक आहे. आता काय झालं ते समजून घ्या. हा हे फक्त याच्यासाठी सांगायचं होतं तर रिटर्न मध्ये मिळते व्हॅल्यू. याच्यात फरक समजून घ्या बरं का. इथे आपण प्रिंट नाही केलंय. आपण इथे रिटर्न केलं. बरं तुम्ही म्हणशाल अरे एवढा का जोर देऊन सांगू राहिले. ठीक आहे. प्रिंट नाही तर रिटर्न इझी आहे. एवढं का त्याच्यावर प्रेशर करायचं. याच्यावर प्रेशराईज याच्यासाठी आहे की रिटर्न इज ए काय म्हणू आपण स्टँडर्ड. रिटर्न काय आहे स्टँडर्ड आहे. आपण जे प्रिंट करणार ना ते एकदम गावठी आहे की यार तुम्ही असंच काहीतरी फंक्शन बनवलं अँड यू आर ए ॲव्हरेज प्रोग्रामर. ॲव्हरेज प्रोग्रामर पर्यंत हेच असतं की यार फंक्शन मध्ये प्रिंट होतं. बट असं कधीच नाही. फंक्शन इज नॉट फॉर प्रिंटिंग द डेटा. कारण तुम्ही जर प्रिंट करून दिला ना तर मग युजरला स्कोप नाही राहत किंवा जो पुढचा प्रोग्रामर आहे
त्याला जर मॅनिप्युलेट करायचं असेल आउटपुट तर त्याला स्कोप नाही राहते, त्याच्या आधी लिहायचं आहे नंतर लिहायचं आहे. सो प्रिंट युजली नॉट इन्क्लूड इन युअर फंक्शन मधून फक्त रिटर्नच यायला पाहिजे. आणि तुम्ही पायथॉनची कोणतंही इनबिल्ट फंक्शन उचला, तुम्हाला रिटर्न मध्ये व्हॅल्यू मिळेल ना की तो प्रिंट करून देईल. जसं त्याने मॅक्स दिला, मॅक्स स्वतः प्रिंट केलं की त्याने नाही प्रिंट केलं. ओके, सॉर्ट केला, सॉर्ट स्वतःहून प्रिंट केलं की त्यांनी नाही, तुम्हाला दिलं त्यांनी करून, तुम्हाला जसं प्रिंट करायचं पुढे तुमची मर्जी. रिव्हर्स मेथड वापरली, अशी एकमेव प्रिंट मेथड सोडून, ओके प्रिंट अशी एकमेव मेथड आहे की जी प्रिंटसाठी, ही मेथड सोडून दुसरी कोणती मेथड आहे की जी ऑटोमॅटिकली पायथॉन प्रिंट करून देतो डेटा आपल्याला, अशी कुठलीच नाही आहे. तर तुम्हाला तुमचं काम करून देणार, तुम्ही नंतर तुमची मर्जी त्याला कुठं प्रिंट करायचं कसं करायचं तुम्ही बघा. पायथॉनचे जे काही इनबिल्ट फंक्शन्स आहेत ते कसे राहतात, तर त्यांनी फक्त रिटर्न दिलेलं आहे, जे काही आहे ते रिटर्न दिलं, तुम्ही तुमची मर्जी पुढे त्या ऑब्जेक्टला जसं वापरायचं तुम्ही वापरा. आता इथे आपण तेच केलं, एम आणि बॉक्समध्ये वेगवेगळे दिलेत. मग म्हणजे फायदा काय, तर याचा फायदा असा आहे की आपण इथे असं लिहूया, मॅक्सिमम नंबर, शिफ्ट F10, तर आपल्याला मॅक्सिमम नंबर लिहायला चान्स भेटला. बरं, मॅक्सिमम नंबर नाही, तुम्हाला काहीतरी मग मोठा नंबर असं लिहू आपण, मोठा नंबर पण दिसू राहिला. हेच जर फंक्शन मध्ये प्रिंट दिला असता तर मग मात्र आपल्याला स्कोपच नसता राहिला खाली. ओके, फर्दर युजरला स्कोप नसता राहिला. सो रिटर्न इज ए स्टँडर्ड, की ही एक पद्धत आहे फंक्शन, जो जेव्हा कधी तुम्ही मोठ्या कंपनीत किंवा कुठे एखाद्या प्रोजेक्टमध्ये डिझाईन करशाल तेव्हा मेक शुअर की त्यात प्रिंट नका येऊ दे, प्रिंटिंगचं काम खालचा माणूस करेल. ओके, आणि आता हे कसं आहे ना, हे रूल्स असतात, आणि एक लक्षात ठेवा, रूल्स हे तोडण्यासाठी पण असतात. तो असं गृहीत धरा की वैयक्तिक तुम्ही तुमचं जर काही कार्यक्रम चालू असेल प्रोग्रामिंगचा, सो तुम्ही बिंदास किती प्रिंटअप द्या, काही द्या, काही फरक पडत नाही. परंतु एक माहिती ठेवायचं, इंटरव्ह्यू मध्ये याच्यात जर फंक्शन विचारलं तर डोंट गो फॉर प्रिंटिंग फंक्शन. पुढे करेक्ट फंक्शन डिक्लेरेशन सिंटॅक्स, फंक्शन डिक्लेअर करण्यासाठी करेक्ट सिंटॅक्स कुठला आहे सांगा. ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3 त्याचं म्हणणं करेक्ट आहे, तसं पाहिलं तर असं फंक्शन असं केलं जाऊ शकतं, परंतु फंक्शन म्हणजे फंक्शन असं गृहीत धरू आपण. तर याचा आन्सर नन ऑफ द अबोव आहे की DEF. ओके, त्याच्यानंतर फंक्शनचं नाव लिहिलं जाईल आणि ब्रॅकेटमध्ये काय लिहिलं जाईल, पॅरामीटर्स. ऑप्शन फर्स्ट हे बऱ्यापैकी जवळ पोहोचलं होतं, पण या स्पेसने सगळी खराबी केली. स्पेस इज नॉट अलाउड इन नेम, फंक्शन नेम. ओके, आणि इथं तर झालं, इथं सगळा खेळच झाला. ओके, सो नन ऑफ अबोव इज लिटल बिट. याचं सांगा करेक्ट फंक्शन सिंटॅक्स. ओके, आन्सर ऑप्शन नंबर फर्स्ट. ओके, सगळ्यांनी सांगा. आय नीड इन्व्हॉल्वमेंट ऑफ इच अँड एव्हरी वन. श्रुती, त्याच्यानंतर श्रुती सांगते. कोमल, आज कोमल नाहीये. श्रुतीने सांगितलं, श्रुति 4 बता रही है, कविता बिस्कुट इज सेइंग 1. कोमल दांडगे, why are you not answering? ठीक आहे, क्लॅप फॉर श्रुती. हा त्याचा आन्सर नन येईल. का बरं? नन कस काय येईल यार, पहिलं वाटून राहिलं मला पण. नन का बरं येईल? श्रुती का बरं सांगितलं तू 4? बिकॉज ऑफ सिंटॅक्स सर. DEF चा D कॅपिटल आहे तिथे. येस, गुड ऑब्झर्वेशन. DEF चा D कॅपिटल आहे ना रे, है ना. डी छोट्या लिपीत पाहिजे, बी केअरफुल. ठीक आहे, बाकी फंक्शनच्या नावाचे कॅपिटल स्मॉल काही टेन्शन नव्हतं, पण DEF चा स्मॉल झाल्यामुळे, कॅपिटल झाल्यामुळे गडबड होते. सो नन ऑफ द अबोव इज करेक्ट. गुड, करेक्ट फंक्शन सिंटॅक्स. चला आता तरी सांगा. फर्स्ट. आता फर्स्ट बी शुअर आहे ना, फर्स्ट इज करेक्ट. गुड.
एक फंक्शन बनवायचं फॅक्टोरियल नावाचं, ज्यामध्ये आपल्याला एक व्हेरिएबल ॲज अ पॅरामीटर ॲक्सेप्ट करायचा आहे. सो विच इज द करेक्ट सिंटॅक्स फॉर दॅट, म्हणजे कोणतं करेक्ट स्टेटमेंट राहील. तर एक पॅरामीटर आपल्याला ॲक्सेप्ट करायचं आहे. करेक्ट. 4 4 4 4. गुड. व्हेरी व्हेरी गुड. क्रिएट फंक्शन टू ॲक्सेप्ट 3 व्हॅल्यूज. 3 व्हॅल्यू ॲक्सेप्ट करण्यासाठी तर सांगा. ऑप्शन नंबर 2. गुड. ऑप्शन नंबर 2. Create a function to accept multiple undefined function, oh sorry, undefined number of parameters. असं करा त्याला, की आपल्याला एक फंक्शन असं बनवायचं आहे की ज्याच्या ऑप्शन नंबर आतमध्ये 1. पॅरामीटरची संख्या नक्की नाही आहे. ओके. ऑप्शन नंबर 1, त्याच्यानंतर काही जण 2 असं म्हणतायत. हा, ऑप्शन नंबर काय सांगितलं? आता गणेश बोलला. फर्स्ट, सेकंड. तो स्टार ए किंवा स्टार व्हेरिएबलचं नाव जर दिलं, जस्ट केलं होतं आपण, इथे दिसतंय का? स्टार ए लिहिलं, इथे मल्टिपल नंबर पास केले, हे मल्टिपल नंबर इथे आलेत आणि त्याचा मॅक्सिमम आपण दाखवून दिला. व्हॉट दिस फॉर मल्टिपल. देन एक फंक्शन बनवायचं आहे ज्याच्यात एकच पॅरामीटर असलं पाहिजे. ज्याच्यात एकच पॅरामीटर असलं पाहिजे आणि त्याची डिफॉल्ट व्हॅल्यू 99 अशी असली पाहिजे. पॅरामीटर एक्सचेंज होऊ शकेल बट नंतर. ओके. ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1. ओके. अजून दुसरं कोणी? गुड. ओके. ऑप्शन नंबर 1. ओके. यावेळेस नेमकं सगळ्यांनीच 1 दिलं होतं रे बाबा. ऑप्शन नंबर 2. सो काल आपण आहे ना एक डिफॉल्ट पॅरामीटरचा प्रोग्राम चेक केला होता बघा, की जर कुठलीच व्हॅल्यू नसेल तर एक डिफॉल्ट व्हॅल्यू कन्सिडर केली जाईल. इफ यू डोंट वॉन्ट टू पास एनिथिंग, देन एक डिफॉल्ट संख्या कन्सिडर केली जाईल. जस्ट एक संख्या प्रिंट करू, हा. त्याला काही आता अर्थ नाही तसा. पूर्ण फंक्शन बनवायला कॉमा देऊन ए असं लिहून टाकू आपण, आणि इथे मी असं लिहितो फॅक्टोरियल. फॅक्टोरियल मध्ये 6 पास केलं, शिफ्ट F10 केला, मला फॅक्टो 6 दिसतंय. आणि जर काहीच पास नाही केलं, फॅक्टो किती दिसतंय? 5. म्हणजे थोडक्यात डिफॉल्ट व्हॅल्यू 6 दिलं होतं तेव्हा 6 दिसलं होतं, आणि ते 5 घेतला असतं तर मग 5 ला 5 दिसलं असतं. ते मग इकडून काय तिकडून काय, नुसतं 5 दिलं असतं तर ओके. हे रिकामच आहे काहीतरी, आहे ना. मुळात पॅरामीटर हा काहीतरी रिसिव्हर पाहिजे, कप्पा बॉक्स पाहिजे ना तो. 5 हा काही, हा 5 काही. येस येस येस. ओके. सो आय थिंक हे सगळ्यांना क्लिअर असेल, हा, काही अडचण नको यायला. ओके. नेक्स्ट, क्रिएट अ फंक्शन फॉर ऍक्सेप्टिंग कीज अँड देअर व्हॅल्यूज. बरं, हा कीज शब्द याच्या आधी ऐकला कधी? म्हण नका, खूप वेळेस ऐकला. कुलपासाठी असतो. ते दाखवू राहिले मला चावी, बॅच मध्ये पोरं. क्या रे तुम भी.
हाँ, सो बताओ जल्दी जल्दी। एम आई ऑडिबल? Yes, sir. यस यस यस। मैसेजेस में इतना सन्नाटा क्यों है भाई? दो, टू इज पहला आंसर आ चुका है, दो। ठीक है, कोमल से बनना है। ठीक आहे, ट्राय तर करा, सगळेजण ट्राय करा. ओके, एक वन म्हणणं आहे. नेक्स्ट Option number 2. ऑप्शन नंबर टू. ओके, बरं, बिफोर 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 एक्सप्लेनिंग, मला फक्त एवढं सांगा का कीज, कीज हा शब्द आपण कुठे ऐकला होता? वेअर वी हॅव लिसन कीज बिफोर? पायथॉन प्रोग्राम मध्ये आपण कीज ऐकलं होतं का याच्या आधी? नहीं. ना बोल दिया तूने तो डायरेक्टली. समाधान तू मध्ये ऍबसेंट होता ना एक दोन दिवस? हाँ सर. हा, त्या स्पिरिट मध्ये झालं मग हे. ठीक आहे, बरं. करेक्ट. डिक्शनरीजच्या वेळेस आपण कीज यूज केल्या होत्या, की इथे काही डिक्शनरी आयटम्स बनवले आपण, जशी लिस्ट आहे तसे डिक्शनरीज. लाईक आपण कोर्सचं नाव असं काहीतरी बनवलं होतं बघा. इथे COURSE इज इक्वल्स टू कर्ली ब्रॅकेट डबल कोट नेम, याच्या पुढे कोलन डबल कोट पायथॉन. तर आता आपण कोर्सचं नेम पायथॉन डन केलं, कॉमा डबल कोट पीस कोलन पीस कॉमा डबल कोट ड्युरेशन कोलन अँड देन ड्युरेशन किती त्याचं? 3 नाही 3 नाही, 1.5 मंथ. आता आपल्याला प्रिंट करायचे आहेत. काय प्रिंट करायचे आहेत? कीज. शिफ्ट F10 अँड यू गॉट द कीज. डिक्शनरी कीज कोणत्या आहेत? नेम, फीज, ड्युरेशन या कीज आहेत. अँड यू नीड ओनली व्हॅल्यूज. यू विल गेट द, अरे पोपट झाला माझा तर. हां, काही पोपट नाही झाला. इथे दिसतंय आपल्या डिक्शनरीच्या व्हॅल्यूज. पायथॉन 1200 आणि 1.5. ओके, खालच्याला अडचण आलेली आहे, काय टेन्शन. वरचं आपलं रन झालं प्रॉपरली. ओके, सो फॅक्टर समजून घ्या काय याच्यात. इथे तुम्हाला एक एक की नेम, ओके, आणि पुढे आहे त्याची व्हॅल्यू. याच्यासारखं फंक्शन रन करायचं आहे, की त्यामध्ये काहीतरी इंडेक्स असणार आणि त्या इंडेक्सची एक व्हॅल्यू ती पण पास होणार. सो तसं आपल्याला जर काहीतरी करायचं असेल ना, काम करतो मी आता. लंपसम आहे ना, हा प्रोग्राम तुमच्या चॅट बॉक्समध्ये टाकून देतो, तुम्ही नंतर त्याला सिद्ध करून घ्या. याचा आन्सर पाहूयात आपण एकदा. सो आन्सर नंबर सजेस्ट केलेले आहेत 1, ओ ओ 2, ओ ओ 3. सो दिस इज व्हॉट समथिंग इज करेक्ट. तर आपण बघूयात. इथे लिहिणार DEF. काय लिहिलं? DEF. फंक्शनचं नाव काय लिहिता? NF काहीतरीच असं लिहिलं आहे ना, नेम फिल्टर. NF फुल फॉर्म नेम फिल्टर करायचं आपल्याला. आणि ब्रॅकेट, याच्या आतमध्ये 2 स्टार. याला तुम्ही असं म्हणा की वर्ड आर्ग्युमेंट्स. की आर्ग्युमेंट 2 स्टार दिले आणि याच्या पुढे एक व्हेरिएबलचं नाव देऊयात, कोणतंही लंपसम द्या, ए कोलन एंटर प्रिंट. आता हा काय प्रिंट करेल हे नंतर ठरवू. सध्या फंक्शन कॉल करू. NF मध्ये आपण काय करणार? डबल कोट मध्ये फर्स्ट नेम पाठवणार, असं लिहिणार. फर्स्ट इज इक्वल्स टू डबल कोट आणि दुसरी व्हॅल्यू लिहिणार. काय दुसरी व्हॅल्यू? कॉमा.
कुछ तो गड़बड़ है इसमें, एक इस मिनट। हाँ, लेट मी चेक समथिंग। Okay. Double quote is not there, man. Okay. सो नेम फिल्टर असं फंक्शन आहे. या फंक्शन मध्ये फर्स्ट हे आपलं नाव, जे की गौरव असं पास केलं, आणि लास्ट आपण सरनेम पास केला. ठीक आहे, हे दोन गोष्टी पास केल्यात. या जशाला तशा ह्या हा जो काही ए व्हेरिएबल आहे याच्यामध्ये आलेल्या आहेत. आपल्याला आता त्याचं इनिशियल दाखवायचं. इनिशियल इन द सेन्स फक्त जी आणि डी या दोन गोष्टी प्रिंट करायच्या. मग इथे आपण काय करणार, ए अशा पद्धतीने एक बॉक्स ब्रॅकेट, एक सिंगल कोट, आणि सिंगल कोट मध्ये आपण लिहिणार फर्स्ट कॉमा, हे कॉमा कॉमा, आणि इथे लिहिणार लास्ट, अँड देन लेट्स प्रिंट शिफ्ट F10. तुम्हाला पूर्ण नाव दिसेल आता गौरव मध्ये, पण तुम्हाला फक्त पहिलं पाहिजे होतं. मग इथे पुन्हा एक काय करा, 0 असं टाईप करा, GD. ओके, यालाच तुम्ही रिव्हर्सही करू शकता. सिम्पली कट करा, आधी पेस्ट करा, अँड देन EG काय ते, हे आयटम्स हे किती काही चालतील. लाईक युअर, आपण जसं स्टार दिलं त्यात लिमिट नव्हती, सेम तसंच इथे मल्टिपल आयटम्स तुम्ही असे देऊ शकता. मग थोडक्यात ही काय आहे तर की आहे, आणि ही त्याची व्हॅल्यू. बरं, अशी की देऊन व्हॅल्यू दिलेलं कुठे आठवतं का तुम्हाला? फंक्शन मध्ये तुम्ही की लिहिली अँड देन त्याची व्हॅल्यू लिहिली. याच्या आधी पायथॉन मध्ये असं केलेलं आठवतं का? पटकन. ओके, ऑनलाईनला कनेक्ट आहे का, गेले सगळे? आहे सर. हा हा हा, ओके. की लिहून यू जस्ट गेव समथिंग असं कुठे काय आठवतं का? ओके, सांगा. तुमच्या बॅच झालेलं आहे ऍक्च्युली ऑफलाईन. काय संबंध, 4 दिवसाच्या आधी झालेलं आहे ते. बघा सांगतोय का, आपण एक लिस्ट बनवली, लिस्ट मध्ये काही नंबर्स लिहिले. आता सांगा मला, ही लिस्ट मला डिसेंडिंग ऑर्डरने अरेंज करायची, तर काय करू? कशी डिसेंडिंग ऑर्डर? ओके, तुमच्यापैकी कोणी पण डिसेंडिंग ऑर्डरने अरेंज करायची असेल आहे, त्याच्यासाठी काय लिहू? रिव्हर्स. इथं आन्सर मिळालेलं आहे मला. रिव्हर्सने काय होणार, पलटी होणार आहे. शेवटचा नंबर पहिल्यांदा येणार. हा, तुम्हाला लागणार सॉर्ट. ठीक आहे, पण सॉर्ट असं आहे तर ते, हा ते तुम्हाला असेंडिंग देऊ राहिलं. रिव्हर्स त्याच्यामध्ये काय लिहायचं इथं, रिव्हर्स इज इक्वल्स टू, आणि मग काय लिहायचंय तुम्हाला, आठवतंय? यस सर. एरर आला बघा इथे पण, एरर. सो ही की आहे आणि ही त्याची व्हॅल्यू आहे, राईट. आता इथे एक क्वेश्चन तुमच्या डोक्यात हा पण आला असेल, यार इथे आपण हे डबल कोट का देऊ राहिलो, है ना? इथे इथे डबल कोट नाही दिला, इथे दिला का आपण? नाही, इथे नाही. दिला. ठीक आहे, का बरं असं? स्ट्रिंग मुळे. इथे हे काय मग? हा, ते ट्रू आहे. ते ट्रू आहे म्हणून नाही दिलं. हा ठीक आहे, त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात, हा राईट, बुलियन आहे ते. ठीक आहे, ऍक्च्युली ते TRUE शब्द दिसत आहेत, पण ते शब्द नाहीये. त्याच्या मागे, हा त्याच्या मागे एक भाव आहे, खरं होतं, आणि एक खालचे स्ट्रिंग आहे. जर इथे ट्रू लिहिलं तर पास होईल का? होईल का नाही होईल?
100% होईल, कारण इथं झालं मग आपल्या फंक्शनला काय चुकवलं त्याने, है ना. 100% पास होणार ते. पास होणार, फक्त इथे मात्र गडबड होणार. त्याची व्हॅल्यू प्रिंट करायच्या वेळेस आता आपल्याला दिसेल तर डी आणि नंतर काय दिसलं, ट्रू. इथे जर तुम्ही म्हणशाल की मला त्याच्यातलं पहिलं अक्षर पाहिजे, मग नाही होणार, कारण त्याच्यात तसं काही नाहीच आहे. ट्रू ट्रू आहे, त्या ट्रूला ट्रू दाखवते. क्लिअर. सो हे आहे तुमचे, याला तुम्ही म्हणा ह्या नावाने याला ओळखायचं. काय आहे वाचा, KWARGS, कीवर्ड, कीवर्ड आर्ग्युमेंट है ना. KW फुल फॉर्म पण असंच फेकला आहे. कीवर्डच असणार, दुसरं काय असणार, जिकडे तिकडे तेच लिहिलेलं आहे. काय म्हणतो त्याला, कीवर्ड आर्ग्युमेंट्स इज द फुल फॉर्म. की वाईज म्हणा, कीवर्ड म्हणा, जे आपण म्हणतो. बरं. सो सगळ्यांना आतापर्यंत जे झालं ते 100% कळालं असेल, 100% लिहा, आणि काही अडचण असेल लगेच विचारा प्लीज, क्विकली. If you got 100%, type 100. कोमल 50%. का रे कोमल, क्या अडचण आहे? कविता, ओके. सो कोमल काय अडचण आहे? अडचण काही असलीच लगेच टाईप करून पूछो. मी रिपीट करतो हा. ठीक आहे, चालेल. आता काही दुसरं लेक्चर पण करणं चालू आहे का सोबत? बाय बाय काय म्हणते त्याला, सोबत सोबत. ओके ओके, कामात वेळ काढून ठेवा. त्याच्यासाठीच म्हणत असतो मी, माहोल बनवा आसपास. घरच्यांना असं काहीतरी भासवायचं की आपण खूप मोठं करतोय, म्हणजे डिस्टर्ब नाही करत. ठीक आहे, करेल मी, काय अडचण आहे ना. मी लेक्चर नाही तरी आजचं रेकॉर्ड मस्त झालेलं आहे, स्टार्ट टू एंड सगळं रेकॉर्ड झालं. येस. आई ग, शेतात कसलं माहोल, काम असं शेतात. ओके ओके, ठीक आहे, चालेल. रेकॉर्डिंग सेंड करून देईल तुला. चलो चलो, मी थांबतो इथे. सो हॅपी प्रोग्रेस, टेक केअर.